आज बनणार आहे बघा मी व्हेज बिर्याणी। त्यासाठी 2 गिलास तांदूळ आहे ना भिजू घातले, तर छान भिजले, तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते अगोदर तांदूळ मी। व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी बटाटे कापून घेतले, तर बटाट्यावरची साल काढलेली आहे। गाजर कापून घेतलेला आहे, गाजरावरची साल काढलेली आहे। 2 शिमला मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। 3 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, लांब लांब कापलेत। पुदिना घेतलेला आहे, फ्रेश पुदिना आहे। कोथिंबीर कापून घेतलेली आहे। हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। खडे मसाले घेतलेले आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरला बारीक करून घ्यायचं। मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे बघा। जास्त बारीक नाही करायचं, असं जाडसरच ठेवायचं। गॅस ऑन केलेला आहे। गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये गाजर फ्राय करून घ्यायचं। जास्त पण नाही करायचं, थोडं हलकं डीप फ्राय करायचं गाजरला। त्याच्यासोबतच बटाटे पण फ्राय करून घ्यायचे। बटाटे आणि गाजर फ्राय करायला थोडा वेळ लागते। शिमला मिरची पण फ्राय करून घ्यायची। शिमला मिरची, गाजर आणि बटाटा फ्राय झालेला आहे, त्याला प्लेटमध्ये काढायचं। त्याच तेलामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा। कांद्याला छान फ्राय करायचं, लालसर होईपर्यंत। मस्त कांदा फ्राय होईपर्यंत व्हेज बिर्याणीची तयारी करूता। पातेलं घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये बनवणार आहे मी बिर्याणी। फ्राय केलेले गाजर, शिमला मिरची आणि बटाटा टाकून घ्यायचं। कापलेले हिरव्या मिरच्या, कापलेली कोथिंबीर, पुदिना, मिक्सरला बारीक केलेला मसाला, 1 चम्मच लाल तिखट, लसणाची पेस्ट, अद्रकची पेस्ट, 1 चम्मच मीठ, थोडी हळद, 1 वाटी दही मिक्स करून घ्यायचं। तळवलेला थोडा कांदा टाकायचा। गरम तेल टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। तांदूळ शिजून घ्यायची बिर्याणीसाठी, त्याच्यासाठी गॅस ऑन केला। कुकर ठेवायचं। कुकर गरम झालेला आहे, तेल टाकायचं। हे उरलेलं तेल आहे बघा, मी कांदा फ्राय केलेलं। तेल गरम झालेलं आहे, 1 तेजपत्ता टाकायचा, खडे मसाले टाकायचे, जिरा टाकायचा, अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या, परतून घ्यायचं। 3 गिलास पाणी टाकायचं, अर्धा चम्मच मीठ टाकायचं, पुदिना, पाण्याला उकळी येऊ द्यायची, नंतरच तांदूळ टाकायचे, अगोदर नाही टाकायचे। पाण्याला उकळी आलेली आहे, तांदूळ टाकून घ्यायचे। तांदळाला चांगलं परतून घ्यायचं। तांदूळ आहे ना फक्त 75% शिजवायचे, जास्त नाही शिजवायचे। तांदूळ 75% शिजले बघा, छान शिजले। काढून घ्यायचं, याच्यातलं पाणी पूर्ण काढायचं। तांदूळ टाकून घ्यायचे बघा याच्यावरती, आता थर मारून घ्यायचं चांगले व्यवस्थित। वरतून असं तूप टाकायचं। तळवलेला कांदा टाकायचा, कलर टाकायचा, कापलेली कोथिंबीर टाकायची। त्याला सिल्वरचा पेपर लावायचा, असा गच्च लावायचा बघा, हवा नाही गेली पाहिजे, कारण दम द्यायचा आहे। वरती अशी प्लेट ठेवायची, गॅस चालू करायचा। गॅसवरती पातेलं ठेवायचं। गॅसची स्पीड 10 मिनिटं ठेवायची आणि स्लो स्पीडवर 5 मिनिटं ठेवायचं। बिर्याणी बनवून तयार होते। बिर्याणी बनवून तयार झालेली आहे बघा। याच्यावरचं पेपर काढायचं, असं बघू शकता। एकदम छान झाली बिर्याणी, अशी मोकळी मोकळी झाली।